नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 बातम्या. कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकांनी सुरू असलेल्या शहरातील सर्व ड्रेनेजची कामे विहित वेळेत पूर्ण करा असा इशारा आणि सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिल्या. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृह येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक अधिकारी निखिल घर, नगर प्रशासन, जिल्हा सह आयुक्त देवानंद ढेकळे, कोल्हापूर महानगरपालिका जल अभियंता हर्षजित घाटगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, इचलकरंजी मनपाच्या सुषमा शिंदे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर, कोल्हापूर पाटबंधारे उपविभागीय अधिकारी प्रकाश येरुले, MIDCचे NS दुधाळे, कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी, हातकणंगले, मलकापूर पालिकेचे मुख्य अधिकारी तसेच विविध कंपनीचे सल्लागार उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड म्हणाले, कोल्हापूर शहरातील जयंती नाला, दुधाळी लाईन, बाजार व बापट कॅम्प या क्षेत्रातील तसेच इचलकरंजी शहरातील ड्रेनेजची व रस्त्याची कामे अतिरिक्त मनुष्यबळ वापरून तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रंकाळा तलावात सांडपाणी मिसळू नये यावर उपाययोजना करा. त्याचबरोबर या तलावावर कपडे धुणे, कचरा टाकणे या बाबी होऊ नये म्हणून पथकाची नेमणूक करा व कामाची एक SOP तयार करून विविध विभागाने कामकाज वाटप करून त्यानुसार कामे करण्यात यावीत. तलाव व नदीमधून प्रदूषण रोखण्यासाठी आगामी गणेशोत्सवादरम्यान गणेश विसर्जनासाठी शहराच्या ठिकठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्थाही करण्यात यावी. महापालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नाल्यातून किंवा प्रत्यक्ष नदीपात्रात जात असलेले तर अशा ठिकाणी संबंधितांवर महापालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नाल्यातून किंवा प्रत्यक्ष नदीपात्रात जात असेल तर अशा ठिकाणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगर परिषद, जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागासह इतर विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या शुभहस्ते पूजा आणि आरती करून मुंबईतील लोकभवन परिसरातील पारंपरिक श्रीगुंडी देवी यात्रे उत्सवाला आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या एकदिवसीय यात्रेसाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी श्रीगुंडी देवाच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा अर्चना केली आणि देवी मातेची आरती केली. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी माता, प्रभू श्रीराम आणि श्री हनुमान यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. यात्रोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पालघर तसेच इतर किनारपट्टी भागातील कोळी समाजातील हजारो भाविकांनी श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या प्रसंगी राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही श्रीगुंडी देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली. लोकभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी आणि सागरमाता या नावांनीही ओळखले जाते. दरवर्षी गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी हा पारंपरिक एकदिवसीय यात्रोत्सव भरवण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. विशेषतः कोळी समाजासाठी या यात्रेला मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. वाहतूक नियंत्रण, भाविकांची सुरक्षा आणि गर्दीचे नियोजन यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि परंपरेचा संगम असलेल्या लोकभवनातील श्रीगुंडी देवी यात्रोत्सव यंदाही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडत असून भाविकांकडून देवी मातेच्या चरणी सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय नामदार श्री गणेश नाईक यांनी आज पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंत पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. डॉक्टर DY पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी आणि अंत्यदर्शन स्थळी राज्यभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला। त्याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनीही उपस्थित राहून दिवंगत डॉक्टर पाटील यांना पुष्पचक्र अर्पण केले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। यावेळी डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले। त्यांच्या कार्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली असून त्यांनी उभारलेल्या संस्था समाजासाठी कायम प्रेरणादायी राहतील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आपल्या दूरदृष्टीतून देशभरात अनेक शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये आणि सामाजिक उपक्रम उभारून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा दिली। त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने एक दूरदर्शी शिक्षण महर्षी गमावल्याची भावना सर्व स्तरावरून व्यक्त होत आहे। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिक्षण तज्ञ, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे। आज सांगली येथे महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। महसूल विभाग हा शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून नागरिकाभिमुख प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, जमीन महसूल, सामाजिक सुरक्षा योजना तसेच विविध विकास कामांच्या प्रभावी अंमलबजावणीत या विभागाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे। यावेळी डीबीटी स्टेट्स ॲपचे लोकार्पण करण्यात आले। या ॲपमुळे शासनाच्या विविध डीबीटी योजनांची माहिती लाभार्थ्यांना तत्काळ व पारदर्शकपणे उपलब्ध होऊन नागरिकांचे कार्यालयीन हेलपाटे कमी होण्यास मदत होणार आहे। या बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर मौनाक घोष, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, स्नेहल कनिचे तसेच महसूल विभागातील जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय लष्कराचे माजी लष्कर प्रमुख जनरल विश्वनाथ शर्मा यांच्यावर आज नवी दिल्ली येथे पूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। भारतीय लष्कराने अत्यंत शोकाकुळ वातावरणात आपल्या या ज्येष्ठ सेनानीला अखेरचा निरोप दिला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। अंत्यसंस्कारावेळी मिझोरमचे राज्यपाल विजयकुमार सिंह, माजी तिन्ही दलाचे प्रमुख, विद्यमान तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख, वरिष्ठ लष्करी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून जनरल विश्वनाथ शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक, कार्यरत जवान आणि देशभरातील नागरिकांनीही उपस्थित राहून भारतीय लष्करातील सर्वात प्रतिष्ठित नेतृत्वांपैकी एक असलेल्या जनरल विश्वनाथ शर्मा यांना अखेरचा निरोप दिला। जनरल विश्वनाथ शर्मा यांनी भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरण, शिस्त आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांच्या नेतृत्वाची आणि देशसेवेची कायम स्मरणात राहील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। कर्तव्य भवन नवी दिल्ली येथे आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या बैठकीत महाराष्ट्रातील माननीय खासदारांना आयुष मंत्रालयाच्या विविध योजना, उपक्रम आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। बैठकीदरम्यान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वस्थ भारत या संकल्पनेवर विशेष चर्चा करण्यात आली। महाराष्ट्रभर आयुष सेवांचा अधिक विस्तार करून नागरिकांना सुलभ, परवडणारी आणि सर्वांगीण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला। आयुष मंत्रालयाच्या विविध योजनांद्वारे प्रत्येक नागरिकांपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचवणे, जनजागृती वाढवणे आणि पारंपरिक भारतीय उपचार पद्धतींना अधिक बळकटी देण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। या बैठकीस आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेंद्र कोटेचा तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। त्यांनी विविध आयुष योजनांची अंमलबजावणी, विस्तार आणि जनकल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा सादर केला। महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पद्मश्री डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यावेळी त्यांनी दिवंगत डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचे स्मरण करत त्यांना विनम्र अभिवादन केले। त्यांच्या निधनाने राज्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली। भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल धीरज सेठ यांनी आज उत्तर प्रदेशातील
लखनौ येथील सेंट्रल कमांड मुख्यालयाला भेट देऊन लष्कराच्या विद्यमान ऑपरेशनल सज्जतेचा तसेच सुरू असलेल्या क्षमता वृद्धी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यावेळी त्यांना कमांडच्या ऑपरेशनल स्थिती, सुरक्षा परिस्थिती, पायाभूत सुविधा विकास, आधुनिकीकरणाचे प्रयत्न आणि युद्ध सज्जता अधिक बळकट करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। यानंतर कमांडर आणि सर्व पदांवरील जवानांशी संवाद साधताना जनरल धीरज सेठ यांनी ऑपरेशनल सज्जता, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि आत्मनिर्भरता ही भारतीय लष्कराच्या प्रभावी कार्यक्षमतेची मूलभूत तत्वे असल्याचे अधोरेखित केले। तसेच तंत्रज्ञान सक्षम आणि भविष्याभिमुख भारतीय लष्कर देशाच्या राष्ट्रीय हितांचे प्रभावी संरक्षण करत विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। नेव्ही वेव्हज वेलफेअर असोसिएशन गोवा यांच्या टीम स्पर्श उपक्रमांतर्गत सेंट अँथनीज होम फॉर गर्ल्स येथील विद्यार्थिनींसाठी विशेष समाज कल्याण व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या उपक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चला भेट दिली। तेथे त्यांना भारताच्या अंटार्क्टिका संशोधन केंद्राविषयी, हवामान बदल, ध्रुवीय परिसंस्था तसेच ध्रुवीय संशोधनात भारतीय महिला शास्त्रज्ञांचे योगदान याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली। याशिवाय आयोजित संवादात्मक सादरीकरण आणि प्रश्नमंजुषेमुळे विद्यार्थिनींच्या ज्ञानात अधिक भर पडली। कार्यक्रमात विद्यार्थिनींनी नवल एव्हिएशन म्युझियमलाही भेट देऊन भारतीय नौदलाच्या वैमानिक इतिहासाची आणि वारशाची माहिती जाणून घेतली। यावेळी सविता थिओफिलिस यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांना भेटवस्तू वितरण केली। समाज कल्याण, शिक्षण आणि जनजागृती NWWH ची सातत्यपूर्ण बांधिलकी या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली। राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।